गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे ॲक्च्युली माझं पहिलं मराठीतलं भाषण आहे, तर माझं काही चुकलं तर प्लीज सांभाळून घे. मी काय इंग्लिशमध्ये करतो. तर 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य भेटलं, पण पुढचे साधारण 3 वर्ष इंग्रजांनी दिलेले नियम पाळले. पण ज्या सोन्याच्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलाच. 26 जानेवारी 1950 साली विश्वरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे 271 पानांचे संविधान लिहिले, जे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, जे आज 400 पानांचे आहे आणि आपण त्याला भारताचे संविधान म्हणून सुद्धा ओळखतो. तर भारताचे संविधान आपल्याला मोकळेपणाने भाषण करणे, कुठं पण फिरणे, लेख लिहिणे, 18 वर्षाचे झाल्यावर मतदान करणे, आपला स्वतःचा निवडण्याचा अधिकार देतो, म्हणजे स्वातंत्र्य देतो. तर या संविधानाची रक्षा करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. हा दिवस आठवण आहे त्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. आणि हा दिवस भारताची एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे. तर आता तुम्ही जसं आपलं बालेवाडी फेडरेशनचंच एक्झाम्पल घेऊन बघा. आम्ही बोलू त्या सोसायटीमध्ये क्लीन करायचो तेव्हा ती झाडे, फुले, वनस्पती लावलेले होते, पण जेव्हा रोडवर करायचो तेव्हा रोड असा मोकळा वाटायचा. पण बालेवाडी फेडरेशननी ॲडव्होकेट OS मासुलकर यांच्या नेतृत्वाखाली सुंदर अभियान राबवले आणि पूर्ण आपलं जी समर्थ लेन आहे त्याला खऱ्या अर्थाने समर्थ बनवून तिथं झाडे, फुले, वनस्पती लावले. तर आता आम्हा मुलांना बाहेर पण सायकलिंग करायला तेवढीच मजा येते जेवढी इथे यायची. तर आपण भारताचा टक्केचा आकडा काढला तर 65%, म्हणजे जगातील सर्वात जास्त भारतामध्ये जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे, ती आहे भारताच्या टोटल पॉप्युलेशनचं 65%. तर आपण आपल्या वरिष्ठांनी दिलेला वारसा पाळला पाहिजे, पाळला नाही पाहिजे, कंटिन्यू केला पाहिजे आणि भारताला विकसित केलं पाहिजे. तर मी एक कविता म्हणून आपलं भाषण आपले दोन शब्द थांबवतो. इतनी सी बात इन हवाओं को बताए रखना, इतनी सी बात इन हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए, लहू देकर की है जिसकी हिफाजत ने, ऐसे तिरंगे को अपने दिल में बसाए रखना, ऐसे तिरंगे को अपने दिल में बसाए रखना. तर आज आपण सर्वजण शपथ घेऊया की आपण भारताचे नागरिक, भारताच्या संविधानाची रक्षा करू आणि भारताला अजून विकसित करत राहू. जय हिंद, जय भारत.